नागपुर के कामठी इलाके में 10 महीने पुराने गांजा तस्करी प्रकरण में बड़ी सफलता हाथ लगी है। पुरानी कामठी पुलिस ने बिहार से फरार आरोपी को गिरफ्तार किया है। दरअसल 27 सितंबर 2024 को नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग पर एक ट्रैवल्स बस में 26 किलो से अधिक गांजा बरामद किया गया था, जिसकी कीमत 5 लाख से ज्यादा आंकी गई थी। उस वक्त आरोपी मौके से फरार हो गया था। लगातार 10 महीने की तलाश के बाद पुलिस ने उसे बिहार के करणपुरा से पकड़ा। फिलहाल आरोपी को 3 दिन तक पुलिस हिरासत में भेजा गया है। पुलिस को उम्मीद है कि आरोपी से और भी कई खुलासे हो सकते हैं। मागच्या वर्षी 9व्या महिन्यामध्ये आपल्या नागपूर जबलपूर हायवेवरती एका ट्रॅव्हल्समध्ये एका आरोपीने आपल्यासोबत गांजा बाळगून तो वाहतूक करत होता। तर त्याला त्या बॅग्स होत्या, त्या बॅग्सच्या भाड्याकरिता किरायाकरिता त्याची त्या ट्रॅव्हल्समधील चालक आणि जो वाहक आहे यांच्याशी वादविवाद झाला आणि त्या वादविवादामध्ये तो त्याच्याकडल्या बॅग सोडून पळून गेला होता आणि त्या ट्रॅव्हल्सच्या चालक आणि वाहक या दोघांना थोडीसा संशय आला। मग त्यांनी ती माहिती आपल्या क्राईम पथकाला दिलेली होती, युनिट 5ला, आणि युनिट 5नी मग घटनास्थळी येऊन जेव्हा पाहिलं त्यावेळी त्यांना गांजा वगैरे आढळला आणि त्यांनी तो गांजा जप्त करून पोलीस स्टेशनला तशी फिर्याद दिली होती। त्यामध्ये जो पळून गेलेला इसम होता त्याचं एक आधार कार्ड आपल्याला मिळालेलं होतं, परंतु त्या आधार कार्डमधून नेमकं तो आहे नाही आहे हे काही क्लिअर होत नव्हतं। आणि मग त्यानंतर आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी प्राप्त केली आणि आता परवाच्या दिवशी आमच्या पोलीस स्टेशनचे API हिवरकर यांनी आपल्या 2 कर्मचाऱ्यांसह स्वतः त्या पत्त्यावर गेले, तिथे माहिती घेतली आणि सापळा रचून त्याला ताब्यात घेतला आणि त्याला अजून उद्यापर्यंत त्याचा PCR प्राप्त केलेला आहे। हा गुन्हेगार सराईत आहे सर? हो, हा गुन्हेगार या प्रकारचा असल्याचं दिसून येते। अधिक तपास करत आहोत।